स्वतःचे नवरे पाठवतात प्रॉस्टिट्यूशनसाठी. नमस्कार, मी पूजा पवार आणि तुम्ही बघत आहात टू बी ऑनेस्ट विथ पूजा पवार. काही दिवसांपूर्वी मराठी किडा या चॅनलनी 2 वर्षापूर्वी वैश्य व्यवसायातील काही बायकांचे इंटरव्ह्यूज घेतले होते, जे बुधवार पेठमध्ये राहत होत्या. तिथल्या समाजाचे त्यांनी इंटरव्ह्यू घेतले आणि त्या इंटरव्ह्यू दरम्यान सहेली हा एक मंच आहे, ज्याच्यामध्ये त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे तिथे बऱ्याच बायका अशा सुद्धा आहेत, ज्यांचे नवरे स्वतः त्यांना तिथे ते व्यवसायासाठी वेश्या व्यवसाय करण्यासाठी तिथे आणून सोडतात आणि त्यांची नोकरी संपल्यानंतर तिथून त्यांना घेऊन जातात. म्हणजे 5 to 9 ची जॉब जशी असते तशी ही जॉब सुद्धा त्यांचे नवरे सुद्धा त्यांना करायला प्रोत्साहन देतात. आणि बऱ्याच बायकांचं घर, त्यांची मुलं बाळं वैश्य व्यवसायावरती चालतात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा व्यवसाय कुठेही लीगल किंवा इल्लीगल दोन्ही पद्धतीत मांडला जात नाही. कुठल्याही ठिकाणी असं लिहून ठेवलेलं नाही किंवा कुठली तरतूद नाहीये ज्याच्यामध्ये वैश्य व्यवसाय हा इल्लीगल आहे असं सांगितलेलं आहे. वैश्य व्यवसाय त्या स्त्रिया त्यांचं पोटपाणी भागवण्यासाठी किंवा त्यांच्या गरजा भागवण्यासाठी, नॉट इव्हन जस्ट फिजिकल बट ऑल्सो फायनान्शियल गरज भागवण्यासाठी त्या हे काम करतात, जे कुठल्याही पद्धतीने इल्लीगल नाहीये. सहेली हा मंच त्यांना त्यांच्यासाठी स्टँड घेण्यासाठी किंवा त्यांचे बरेच असे जे कायद्याने त्यांना मदत कशी होईल हे बघण्यासाठी सहेली मंच त्यांच्यासाठी काम करतो. एवढंच नाही तर खूप लोकांचा वैश्य व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे ते बदलण्याचा प्रयत्न हा सहेली मंच करतो. एवढंच नाही तर वैश्य व्यवसाय हा कुठल्याही पद्धतीने चुकीचा नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. नॉट जस्ट बिकॉज की ते लोक त्यांचं शरीर विकतात, पण त्यांच्या फायनान्शियल गरजा भागवण्यासाठी त्या शरीर विकतात आणि त्याची सुद्धा त्यांना कुठल्याही गोष्टीची लाज वाटत नाही, कारण त्यांनी हा व्यवसाय त्यांच्या मर्जीने चूज केलेला आहे आणि लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, याने त्यांनाही काही फरक पडत नाही. आणि खरं तर वैश्य व्यवसाय हा समाजाचाच एक घटक आहे किंवा समाजाच्याच कुठल्या तरी एका कामापैकी हाही एक घटक आहे असं मानून जर आपण चाललो तर आपल्यालाही त्या व्यवसायात काहीही गैर वाटणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे तुम्हाला माहिती होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इफ यू लाईक दिस व्हिडिओ, लाईक, कमेंट, शेअर अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब दिस. थँक्यू.